नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, आज मी बनवणार आहे घरच्या घरी चिकन नूडल्स आणि चिकन फ्राय सुद्धा बनवणार आहे. तर ही फरमाईश आहे माझ्या लेकाची. तर त्याने अगोदरच हे आहे बघा या सगळ्या बॉटल्स फ्रीजमधून काढून ठेवल्या, कारण त्याला मी जेव्हा हे नूडल्सचं पॅकेट दाखवलं ना, तर तो म्हणतो अरे वा. आणि मग ह्याच्या पॅकेट्सवरती बघा हे सगळे सॉस आणि सगळे आहेत. म्हणतो हां हां आपल्याकडे सुद्धा आहेत बोलतो. लगे फ्रीजमधून सगळं काढून ठेवलं. आणि कधीपासून मागे तू कधी करणार आहे म्हटलं थांब मी आता सुरुवात करते. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, चिकन फ्राय सुद्धा टाकायचं आहे ना त्याच्यामध्ये नूडल्समध्ये, आणि फ्राय सुद्धा करायचं आहे. तर मी हे चिकन धुवून घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी पहिला ह्याला आपण सगळ्यात आधी आपण हे मॅरिनेट करून ठेवणार आहे. जेणेकरून कसं ह्याला सगळे मीठ मसाले सगळे व्यवस्थित लागण्यासाठी पहिला मॅरिनेट करूया आणि मग नंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहे. तर मी आता लाल तिखट टाकून घेते. चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहे याच्यामध्ये आपण आज हळद नाही टाकणार आहे. हे जे दही आहे दही सुद्धा आपण टाकणार आहे. नॉर्मली जसं मी तुम्हाला दाखवलं आधीच्या व्हिडिओमध्ये, ते 2 चमचे तेलामध्ये आपण हे फ्राय करणार आहे. मी डीप फ्राय नाही करणार आहे, कारण जास्त तेल होतं त्याच्यामुळे. शिवाय आता सध्या मार्गशीर्ष चालू तर तेल ते वेस्ट जाईल. या दोघांचा काही उपवास नाही आहे, माझ्या एकटीचाच आहे. थोडीशी कसुरी मेथी आपण टाकून घेऊया. ह्याच्याने छान असं चव येते, फ्लेवर सुद्धा मस्त येतो. थोडासा फूड कलर मी ॲड करते, नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. तर थोडंसं करते मी, कारण त्याला बाहेर आपण जसं खातो त्या पद्धतीमध्ये पाहिजे. त्याचे एक एक फरमाईश आता वाढत चाललंय. आता हे अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा मी केलेली आहे ती टाकून घेते, कारण कोणता पण नॉनव्हेजचा पदार्थ म्हणा किंवा कोणतं त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट लागतेच. आता हे आपण फटाफट एकजीव करून ठेवूया. मी हातानेच मिक्स करते, कारण चमच्याने वगैरे हे पटकन असं मिक्स नाही होणार. तू खाणार आहेस ना हे चिकन फ्राय? हे बघ स्मेल येतोय, चांगला सुगंध येतोय. खूप सारं बनवलंय तुला आणि बाबासाठी. आता हे आपण ना थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवूया आणि तोपर्यंत आपण नूडल्सची तयारी करून घेणार आहे. आता तुला आवडते नूडल्स? चालेल चालेल, हे पण आवडतं. आता मी हे एका साईडला ठेवते. हा, तर आता आपल्याला इथे चिकन मॅरिनेट होते, हे बाजूला करून ठेवले मी. तर तोपर्यंत मी आता नूडल्स बॉईल करायला ठेवते. अगदी 4-5 मिनिटच लागतात बॉईल करण्यासाठी, पण ते बॉईल करेपर्यंत आपल्याला भाजी सुद्धा कटिंग करायला, म्हणजे फटाफट आपलं होईल. आणि चिकन फ्राय करायला जरा वेळ जाईल, तर म्हटलं हे आधी पहिला प्रोसेस करून घेते. तर पाणी गरम करत ठेवले मी इकडे. पाण्यामध्ये आपण टाकणार आहे आता मीठ, आणि थोडंसं आपण तेल टाकणार आहे, कारण आपल्याला चिकन आपले नूडल्स चिपचिपे होतात ना, तर तेल टाकल्याने ते कसे एकदम व्यवस्थित सुटतात. 2 ते 3 चमचे मी ते तेल टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये मी हे जे नूडल्स आहेत ते टाकून घेते आणि हे छान असे बॉईल करून घेते. आता हे आपण बॉईल करून घेऊया आणि आता मी भाजी जी चिरायची आहे ती सगळी चिरून घेते. तर इकडे ना भाजी वगैरे आपली सगळी कट करून झालेली आहे आणि नूडल्स सुद्धा आपले बघा बॉईल होत आहेत. मी जरा जास्त बॉईल करते, कारण दिशान खाणार आहे ना, तर थोडं कचकट वगैरे नको राहिला. तर थोडे बॉईल होते. आता आपण चिकन फ्राय करायला घेऊया. तर 2 चमचेच मी तेल टाकते आणि आता आपण हे चिकन फ्राय करून घेऊ. तेल कारण त्याला थोडासा वेळ जाईल ना, त्या हिशोबाने तेल थोडंसं सगळीकडे स्प्रेड करून घेते मी. आणि आपल्याला हे सगळं चिकन असं एकदम टाकायचं आहे. ते बारीकच पीस करून आणले, तर त्यामुळे ह्याला जास्त असा वेळ लागणार नाही. आणि आपलं इकडे बघा एक साईडला नूडल्स बॉईल होत आहे, कारण मी चमचा ठेवला त्याच्यावरती, कारण ते वरती पाणी उतू जाऊ नये म्हणून. आणि हा शेवटचा मसाला सुद्धा मी ह्याच्यात टाकून घेते. छान फ्लेवर छान लागतं चवीला. मी नाही खाणार आहे, कारण माझा उपवास आहे ना, माझा मार्गशीर्ष चालू, त्याच्यामुळे मी नाही खाणार आहे, पण ह्या लोकांना मी बनवून देते. आता हे बघा सगळा मसाला टाकून झालेला आहे. आता हे जरा 2 मिनिटं मी असं हाय फ्लेमवर ठेवणार आहे आणि मग नंतर झाकण ठेवून याला छानपैकी शिजवून घेणार आहे.
तर आता हे आपण झाकण बंद करून ठेवून घेणार आहे, जेणेकरून हे छान असं वाफवलं जाईल. आता हे नूडल्स सुद्धा आपले झालेले आहेत. हे बघा छान असे बॉईल झालेत, मोठे झालेत, मगाशी कसे होते. आता आपण हे आपल्या चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि ह्याला आपण थंड पाण्याने धुवून घेणार आहे. म्हणजे सगळं चिकटपणा आहे तो सगळा निघून जाईल. खूप जास्त मोठे ते वर वर करायला लागतात. इथे अंडे बघा मी व्यवस्थित असं फेटून घेते. थोडं 2 मिनिटं जरा शिजू दे. तर मग इकडे ना आपला अंडा फ्राय करून झालेला आहे, तो मी आता काढून घेते प्लेटमध्ये. आणि तुम्ही म्हणाल की ही चिकन नूडल्स बनवते तर तिने विथ म्हणजे बोनलेस घ्यायचं, तर तिने विथ बोन घेतलंय. तर मी जे बोनलेसचे पीस आहे त्याचे कट करून मी टाकणार आहे याच्यामध्ये. आणि विथ बोनवाले ते ह्या दोघांना खूप जास्त आवडतात, म्हणून मी ते दोन्ही आणलेले. दिशाला तुम्ही मला दिशान करते सारखी. तर तो जे बोनलेस असतात ना ते कसे जरासे कापसासारखे कडक लागतात ना, तो खायला नाही बोलतो, पण दातामध्ये अडकतं आणि म्हणतो की नको म्हणून. मग त्याला म्हणून जास्त करून आम्ही बोनलेस नाही आणत. ज्याच्यामध्ये आपण अंडा फ्राय केला त्याच्यामध्येच मी आता तेल टाकून घेते. कढई तर आपली ऑलरेडी तापलेली आहे, तर त्याच्यामध्ये मी सगळ्यात आधी हे जे अद्रक लसूण जे आहे जे जास्त प्रमाणात घेतलेलं आहे, कारण आपण जे चायनीजच्या प्रकारामध्ये हे जास्त प्रमाणात वापरलं जातं, ह्याचाच एक फ्लेवर असतो, म्हणून हे एवढे मी घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवरती छान असं परतून घ्यायचं आहे. थोडंसं लालसर करून घेते मी. छान असं फ्लेवर लसणाचा आणि अद्रकचा छान असा सुगंध येतो. आता ह्याच्यामध्ये आपण एक एक करून सगळ्यात आधी हा जो कांदा आहे उभा स्लाइस करून घेतलेला आहे तो टाकून घेते. उभा स्लाइस करून घेतलेला कोबी आहे तो सुद्धा आपण टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये. परत जी शिमला मिर्च आहे ती सुद्धा घेतली, ती पण टाकून घेते. हे सगळं आपण एकत्र टाकून घेऊया. आता परत सुद्धा टाकलेले आहे. आता हे छानपैकी आपण फास्ट गॅसवरती परतून घेणार आहे. आपण अजून ह्याच्यामध्ये गाजर वगैरे पण टाकू शकतो किंवा वेगवेगळ्या कलरच्या शिमला मिर्च टाकू शकतो, पण मी आता ग्रीनच आणलेली आहे शिमला मिरची. आणि मला कांद्याची पात नाही मिळाली, ठीक आहे ऑप्शनल आहे. आपल्याला ते बाकीचे सॉसेस आणि बाकी सगळं आपण टाकलेलं आहे तर सेम फ्लेवर आपल्याला मिळेल. आता हे हाय फ्लेमवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यातलं जे मॉइश्चर निघून जाईल इतपत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आहे ना याच्यातले जे बोनलेसवाले पीस आहेत ना ते मी आता थंड करायला काढते, कारण आपल्याला कट करून टाकायचे आहेत ना त्याच्यामुळे एक एक करून मी काढते. तर आता मी याच्यामध्ये ना आपली भाजी छान शिजलेली आहे, त्याच्यामध्ये ही मी काळी मिरी पूड टाकून घेते. थोडंसं आपल्याला इथे सोया सॉस टाकून घ्यायचा आहे. थोडंसं आपण हा जो चिली सॉस आहे तो टाकून घेणार आहे. आणि आपण शेजवान सुद्धा टाकणार आहे. मी आधी थोडी शेजवान टाकते कारण तिखट होईल, वाटलंच तर आपण वरून घेऊ शकतो. आता हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. आणि नूडल्समध्ये तर आपण मीठ टाकलेलं आहे, शिवाय आपल्या सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं ना, त्यामुळे मी आधी मीठ टाकत नाहीये. आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे हे नूडल्स. हे बघा धुवून घेतले थंड पाण्यामध्ये. बघ नूडल्स रेडी होत आहेत. आता हे नूडल्स आपण टाकूया अगदी केसाळाचे. सोडून घेते असे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हे जे आपण अंडा केलेलं ना फोडलेलं ते टाकून घेणार आहे.
आणि हे चिकनचे पीस हे सुद्धा आपण टाकणार आहे. आणि आता आपण छान पैकी ना 2 चमचे घेऊन ह्याला छान असं मिक्स करून घेऊया. तर आता ना मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता फास्ट गॅसवरती आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, कारण नॉनव्हेज चायनीजचा प्रकार हा फास्ट फ्लेमवरतीच केला जातो. ते बघा छान असं आपलं अंड सुद्धा छान दिसते आणि चिकनचे पीस सुद्धा. आता मी हे सगळं एकजीव करून घेते. तर इकडे बघा आपले चिकन नूडल्स तयार झालेला आहे. आता आपण गरमागरम या दोघांना म्हणजे दिशांकला आणि दिशांच्या बाबांना खायला देऊ आणि विचारू कसं झालंय. गरम आहे थंड झालं ये आकर बघा मला सांगा गरम आहे सोनू थंड आहे बघ. खा पाहिलं आणि मग सांग कसं आहे ते. हा आवडलं तुला? कसं झालंय? छान झालंय. चिकन खाऊन बघ. कसं झालंय? तर मंडळी अशा प्रकारे आपलं हे घरच्या घरी आपण चिकन चायनीज बनवलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा जर हा आपला असा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.